दिसत आहे दादरच्या टिळक भवन बाहेरील परिसरामध्ये आणि तुम्ही या ठिकाणी पाहतात माझ्या मागे पूर्णपणे या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्व काँग्रेसचे नेते असतील आमदार असतील हे इकडे येऊन आंदोलन करत आहेत। एकंदरीत ज्या प्रकारे ईडीचा दबाव हा विरोधकांवरती टाकला जातोय आणि फेरल प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणी जर पाहायला गेलं तर ईडी कडून जी दडपशाही होते कारवाई होते त्याच्या विरोधातच आपण पाहतो या ठिकाणी हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आपण जो संपूर्ण पकडतो आपण या ठिकाणी साधारणतः हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रदेश अध्यक्ष सुद्धा असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ईडीच्या विरोधात एकंदरीत पाहायला गेलं तर हे आंदोलन आहे, मोदी सरकार विरोधात आंदोलन आहे। आता काँग्रेसचा झेंडा पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून खरं तर या आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। संपूर्ण प्रकरण जर पाहिलं तर दिल्लीमधील एकंदरीत प्रकरण आहे, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, एकंदरीत या सगळ्यावरती ईडी कडून जो दबाव टाकला जातो त्याच्या विरोधात हे आंदोलन आपण पाहतो। पोलीस जे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे आंदोलक होते त्यांना ताब्यात घेताना पाहायला मिळतं। ही आपण पाहतो या ठिकाणी ही पोलिसांची गाडी आहे। खरं तर आतापर्यंत पोलिसांच्या मागोमाग पहिल्या 2 गाड्या आणि पुढे जर पाहिली तर आणखी एक गाडी आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे पूर्ण हा टिळक भवनचा दादरच्या बाहेरील परिसर आहे तो या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि सध्या जर पाहिलं आपण तर इकडे सर्व हे काँग्रेसचे नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी मोदी सरकारच्या विरोधात हे पूर्ण आंदोलन आहे, हाती काँग्रेसचा झेंडा आहे आणि सोबतच ही व्हॅन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत। चला आतमध्ये हम लोग संघर्ष करेंगे, हम लोग फाइट करेंगे। जर आपण पाहिलं तर रमेश चेन्नीताला असेल ते त्यांच्या सोबत सकपाळ असतील, ज्या प्रकारे आपण पाहतो राहुल गांधी हा ताब्यात घेतल्याचा अन्याय केला जात है, दबाव टाकला जात है, पण आम्ही डरने वाले नाही, हम मजबूती के साथ आगे बढ़ेंगे। आपण पाहतो या ठिकाणी खासदार असतील, आमदार असतील, रमेश चेन्नीताला असतील, सकपाळ असतील, त्यांना पोलिसांकडून या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे। ही दुसरी गाडी आपण पाहतोय आलेली आहे। दुसऱ्या गाडीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ताब्यात घेत आहे। संपूर्ण सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत। ही दृश्य तुम्ही पाहतात वडेट्टीवार यांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वडेट्टीवार गेलेले आहेत, नाना पटोले सुद्धा त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे, ते सुद्धा गाडीत बसताना पाहायला मिळत आहे। अत्यंत असं पाहतोय ही दृश्य तुम्ही पाहतात या ठिकाणी करता है ईडी को आगे करता है, जब जब नरेंद्र मोदी डरता है, ईडी को आगे करता है, जब जब नरेंद्र मोदी डरता है, ईडी को आगे करता है, जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है, जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, सोनिया जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, जब जब मोदी करता है पुलिस को आगे करता है। राहुल गांधी या ठिकाणी वडेट्टीवार असतील, यासोबतच पाहिलं तर नाना पटोले असतील, या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आले। गांधी परिवाराची भीती या नरेंद्र मोदीच्या सरकारला निर्माण होते तेव्हा खोट्या केसेस लावून गांधी परिवाराने काँग्रेसला बदनाम करण्याचं पाठ केले जाते। हे देशातली जनता चांगली ओळखून आहे आणि त्याचा परिणाम आता या मोदीच्या या अत्याचारी व्यवस्थेला आणि महागाईच्या व्यवस्थेला लोक कंटाळून या सरकारलाच खाली खेचण्याचा लोक आता प्रयत्न करतात। गांधींचा वारसा कुठेतरी झुकवण्याचं काम हे सरकार करते का, तसा मानस आहे? गांधी कभी झुकते नहीं, अंग्रेज को झुके नहीं तो ये नरेंद्र मोदी के सरकार को झुकेंगे, ऐसा इनकी जो मानसिकता है ये इन लोगों ने हटाना चाहिए। ऐसा होगा नहीं, देश की जनता गांधी के साथ है। काँग्रेस संपू शकत नाही म्हणून तर यांना आजही 11 वर्षाचं सरकार झालं, आजही यांना काँग्रेसवरच आरोप करून हे सत्तेमध्ये येतात आहेत। यांनी 10 वर्षात 11 वर्षात काय देशाच्या जनतेसाठी काय केलं ते हे सांगतच नाही। या देशाला विकण्याचं आणि अमेरिकेसारख्या आणि चीन सारख्या देशाच्या समोर नतमस्तक होण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजपचं सरकार सातत्याने करताना आपण पाहतोय।
आणि आपण पाहिलं की अमेरिकेमधून जेव्हा आपल्या देशातल्या लोकांना हातकड्या टाकून गळ्या टाकून पाठवत होते आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी घुटणे टेकत होते, हे सगळं चित्र देशाच्या लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीचा 56 इंचीचा सीना या देशाच्या लोकांना आता माहीत झालेला आहे. हे 56 इंची नाही, हा देश विकणारा व्यक्ती आहे. भाजपची नीती या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याची आहे आणि म्हणून या ज्या संस्था आहेत या संस्थांचा वापर करून या पद्धतीचा दुरुपयोग ते करतात. गुजरात दौरे वाढलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगितलं की भीती त्यांना निर्माण झालेली आहे आणि त्याच भीतीमुळे या पद्धतीच्या खोटे केसेस करून या पद्धतीचे खोटे आरोप करून कारवाई करण्याचा एक असफल प्रयत्न करतात. याच्यामध्ये गांधी परिवार आणि काँग्रेस भागणार नाही. कोणतीही नवीन नियुक्ती करू नये वक्फ संदर्भात अशी सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेले आहेत. काल सुप्रीम कोर्टाने पण यांना फटकारलेला आहे. नरेंद्र मोदीचं सरकार हे देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करताना आपण पाहतोय आणि या धार्मिक तेढामुळे सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावं लागलं आणि जो कायदा यांनी पार्लमेंटमध्ये पारित करून घेतला त्या कायद्याच्या विरोधात मान्य सुप्रीम कोर्टाने आता स्टे दिलेला आहे. त्यामुळे हा मोदी सरकारचं खऱ्या अर्थानं त्यांचं असफलता ही देशाच्या समोर आलेली आहे. नाना भाऊ सरकारला एवढं पाशी बहुमत आहे तरी असताना सुद्धा तुम्हाला एवढं अडवण्यात येत आहे, तुम्हाला काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर सुद्धा आंदोलन करू देत नाही. हे घाबरलेले लोक आहेत, ज्यांना वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली नाही पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी माध्यमात टाकायच्या आणि त्याच्यामधून लोकांना गुमराह करायचा हा एक असफल प्रयत्न भाजप करते आणि त्याच्यामुळे पाचवी बहुमत मिळून सुद्धा हे घाबरलेली स्थितीमध्ये हे भाजप सरकार आपण पाहतो. भवन बाहेरील परिसरात हे काँग्रेसचं आंदोलन झालं. अत्यंतपणे जर पाहायला गेलं तर या टिळक भवन बाहेरील परिसरात हे आंदोलन झालं. नुकताच आपण पाहतो नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, या सगळ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ईडी विरोधात खरं तर हे आंदोलन होतं. या ठिकाणी आपण पाहतो आक्रमकता ही पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितच आता या सगळ्यावरती नेमकं काय कारवाई होणार, काय ठरलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.